करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 9 गुणरूप. आणि समास 2 ब्रह्मनिरूपण. श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 9 गुणरूप गुणांचं वर्णन केलेलं आहे, रूपांचं वर्णन केलं आहे. आणि त्यामधलं समास 2 ब्रह्मनिरूपण, ब्रह्माची लक्षणं सांगितलेली आहेत, निरूपण सांगितलेलं आहे. आपल्याला ते ओळखायचं आहे, श्रवण करायचं आहे. जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे. स्वरूप ते असताची आसे सर्व काळ. जय सद्गुरू. समर्थांनी सुंदर ओवी अशी लिहिलेली आहे. जे जे काही साकार दिसते म्हणजे या पृथ्वी तलावर जे जे काही तुम्हाला दिसतंय, जे जे काही आकारता येते ते सर्वांती नाश पावते. जे जे काही उदयास येते ते ते नाश पावते. पण स्वरूप असं आहे की त्याचा कधीच नाश होत नाही. तो सर्व काळ जसंच तसंच राहतो. जे सकळांमध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार. जे का नित्य निरंतर संचले असे. जे सगळ्यांमध्ये सार म्हणजे जे सर्वांचं सार आहे तेच सत्य आहे आणि मिथ्या नसून नित्य निरंतर सर्वांच्या अंतर्भेय व्यापलेले आहे. ते भगवंताचे निजरूप त्यासे बोलिजे स्वरूप. याही वेगळे अमूप नामे तयाची. म्हणजे समज सांगतात तेच भगवंताचे रूप आहे, खरं रूप आहे, न त्याला स्वरूप असं म्हटलेलं आहे. याशिवाय त्याची अनेक नावं आहेत. समर्थ सांगतात त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत. परी ते स्वरूप नामातीत असं त्याची असे. म्हणजे त्याचा नामाचा संकेत म्हणजे त्याचे स्वरूप कळावे म्हणूनच त्याला नामं दिलेली आहेत आणि दृष्टांत दिलेली आहेत. पण ते खरे स्वरूप नामातीत असून ते सदैव जशीच्या तसेच आहेत. दृश्य सबाह्य संचले परी ते विश्वास चोरले. जवळीच नाहीस झाले असं त्याची कैसे. म्हणजे वास्तविक दृश्य गोष्टीच्या आत बाहेर सर्वत्र कोंडटले आहे, पण तरी हे जगातील सामान्य लोकांपासून गुप्त राहिले आहे. म्हणून जे अत्यंत जवळ आहेत, जवळ असूनही नाहीत अशा लोकांना ते तसं वाटतं. ऐसे ऐकूनिया देव उठे दृष्टीचा भाव. पाहू जाता दिसे सर्व दृश्याची अवघे. म्हणजे असे देवाचे वर्णन ऐकून लोकांच्या मनात प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे असा भाव उत्पन्न होतो. पण त्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर देव दिसणारच नाही. त्याला अवघी दृष्टी दिसते. दृष्टीचा विषयो दृश्य तोची झालिया सादृश्य. तेने दृष्टी पडे संतोष परी ते देखणे नव्हे. म्हणजे डोळ्यांचा नेत्रांचा विषय हा दृश्य आहे. प्रत्यक्ष दिसला असता तर संतोष होतो, पण हे खरे पाहणे नव्हे. दृष्टीस दिसे हे भासे. दृष्टीस दिसे ते नासे. येतद्विषयी सृष्टी असे. म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. समज सांगतात जे जे डोळ्यानं दिसतंय, जे जे दृष्टीला दिसतंय ते नाश पावते. आणि अर्थाची श्रुती आहे. पण जे दृश्य तुटून म्हणूनच जे जे दृष्टीला दिसते ते स्वरूप नाही. कारण स्वरूप तर अशाश्वत आहे, त्याचा कधीच नाश पावत नाही आहे. स्वरूप ते निराभास
आणि दृश्य भासले साबास, भासास बोलिले नास वेदांत शास्त्री. दृश्य हे भासमय आहे म्हणून ते भासते, कल्पना करतो आपण. पण वेदांत शास्त्रात भास हा नाशिवंत आहे, म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी भास मुळीच नाही. आणि पाहता दृश्याची भासे, वस्तू दृश्य वेगळी असे, स्वानुभवे पाहता दिसे, ते दृश्य सबाह्य. म्हणजे आपण जेव्हा खेळ्यांनी पाहतो, डोळ्यांनी पाहतो, तेव्हा ते दृश्यच डोळ्याला दिसते. पण आत्मवस्तू ही दृश्य वेगळी आहे. ज्यावेळी आत्मवस्तूचा साक्षात अनुभव येतो तेव्हा ती दृश्याच्या सबाह्य अंतरी व्यापलेली आहे, तेव्हा आपल्याला अनुभव येतो. जे निराभास निर्गुण, त्यांची काय सांगावे खूण, परी ते स्वरूप जाण, सन्निधची असे. म्हणजे ज्याचे आभास रहित आहेत, गुण रहित आहेत, त्यांची खूण तरी आपण कशी काय सांगणार, पण ते स्वरूप आपल्या अगदी जवळच असते. जैसा आकाशी भासला भास, आणि सकळांमध्ये आकाश, तैसा जाणे जे जगदीश, सबाह्य अभ्यंतरी. समोर सांगतात, जसे आकाशात सर्व भास भासतात, त्यामध्ये सर्वांमध्ये आकाशच व्यापून दिसते, पण त्याप्रमाणे जगदीशही सर्व जगात सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिलेला असतो. उदकामध्ये परी बिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना, स्वरूप देवाचे. समोर सांगतात, स्वरूप पाण्यामध्ये असते पण ते भिजत नाही, पृथ्वीमध्ये असते पण ते झिजत नाही, आणि अग्नीमध्ये असते तरी ते शिजत नाही. म्हणून देवाचे स्वरूप विलक्षण आहे, नाशिवंत आहे. ते रेद्यामध्ये परी बुडेना, ते वायूमध्ये परी उडेना, सुवर्ण असे परी घडेना, सुवर्ण सारिखे. म्हणजे रेंद्यामध्ये म्हणजे काय, जेव्हा स्वरूप चिखलामध्ये असले तरी ते बुडत नाही, वायूमध्ये असले तरी उडत नाही, आणि सुवर्णात असून सुवर्णासारखे ते घडवता येत नाही, म्हणून ते स्वरूप आहे. ऐसे हे संचले सर्वदा, परी ते आकळेना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता. म्हणजे असे ते सर्व संचले, सर्वत्र संचले असून ते कधी कळून येत नाही. आणि अशा अभेद स्वरूपाच्या ठिकाणी अहंकारामुळे आपला भेद वाढतो. तिच्या स्वरूपाची खूण, सांगो काही ओळखण, अहंतेचे निरूपण, सावध ऐका. समोर सांगतात, ती आता अहंता कशी आहे ती ओळखता यावी म्हणून तिच्या स्वरूपाचे वर्णन समोरचा आता करत आहेत, आणि ते आपल्याला आता ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. जे जे स्वरूपाकडे पावे, अनुभव असावे झेपावे, अनुभवाचे शब्द अगवे, बोलून दावी. म्हणजे अहंता स्वरूपाकडे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं चिंतन घडू लागतं. तसं अनुसंधान होता होता स्वरूपानुभव येतो, पण अहंता आपल्याला अनुभव शब्दात बोलून दाखवते, स्वरूपानुभव आपल्याला दाखवत नाही. मने आता मीच स्वरूप, त्याचे अहंताचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे. म्हणजे ती म्हणते स्वरूप आता मी स्वरूप आहे असं म्हणणं हेच अहंतेचे रूप आहे. असं म्हणताना सहजिकच जाणीव होते, मी रूपाने, मीपणाने आणि स्वरूप रूपाने द्विधा झालेली असते, म्हणून निराकार ब्रह्मापासून वेगळी असते. स्वय मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसी सूक्ष्म सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. म्हणजे मीच ब्रह्म आहे असं म्हणताना अहंतेचा भ्रम अजून कायम आहे, म्हणून हे सूक्ष्म ब्रह्मासंबंधी सूक्ष्म विचार केल्यावर आपल्याला कळून येते. कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पना तीत, म्हणून ना कळे अंत अनंताचा.
म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा भाव कल्पनेने जाणता येतो. पण वस्तू तर कल्पनेत येते आणि अनंताचा अंत जाणताच येत नाही. म्हणून अनंताचा शोध घेणारा, अनंताशी एकरूप राहणारा या अस्तित्वातच राहत नाही, समर्थ सांगतात. मग अन्वय आणि व्यतिरेक हा शब्द कोणी एक, निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे. अन्वय म्हणजे उभारणे आणि व्यतिरेक म्हणजे सहारणे. हा केवळ शाब्दिक भेद आहे. जेथे शब्द पोचू शकत नाही आणि त्या निशब्दाचा म्हणजे परब्रह्माचं स्वरूप अंतर्मुख होऊन विचार केलेला असतो आणि तो पाहिजे. आधी घ्यायचे वाच्यांश, मग ओळखीचे लक्षांश, लक्षांशी पाहता वाच्यांश असेल काहीचा. आधी शब्दाकडे लक्ष द्यावे, समज सांगतात. शब्दार्थाकडे लक्ष द्यावे, मग त्यात जो गूढ भावार्थ असेल तो लक्षात घ्यायचा आहे आणि लक्षार्थाचे चिंतन करून लागले की वाच्यांश शब्दार्थ मागे पडतो. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म यात केवळ शब्दार्थाचाच भेद आहे आणि लक्षांशाचे वर्म जाणण्याचा प्रयत्न केला की दोन्ही निर्देश केलेले परब्रह्म एकच आहे हे कळून येते आणि ते परब्रह्म शब्दाच्या पलीकडील आहे आणि त्याला वाच्यांश पोचू शकत नाही. सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांश आटतीये प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात खडे. म्हणजे सर्व ब्रह्म विमळ ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशात आढळून आलेत, हे प्रत्यक्ष दिसते. पण दोन्ही लक्षांशाकडे लक्ष केंद्रित केले तर दोन्ही पक्ष गळून पडतात. म्हणजे दोन्हीचा भावार्थ परमय एकच आहे असा भास होतो. हे लक्षांशे अनुभवणे येते नाही वाच्यांश बोलणे, मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैसा. म्हणजे लक्षांशाचे अनुसंधान करून अनुभव घ्यावा आणि स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे कायम राहत नाही. म्हणून ही खूण अनुभवण्याची आहे आणि तेथे वाचेचे काहीच काम उरत नाही. परा पच्यंता मध्यमा वैकरी, जेथे ओसरेता चारी, तेथे शब्दा कळा कुसरी कोण काळज. समोर सांगतात परा पश्चंती मध्यमय वैकरी हे परब्रह्माच्या ठिकाणी चारी वाचा आहेत, ते ओसरतात, पोचू शकत नाही. म्हणून शब्दपंडित काय कामाचे, समोर सांगतात. शब्द बोलता सवेच नासे, ते शाश्वतता कोठे असे, प्रत्यक्षाचं प्रमाण नसे. बरे पहा, म्हणजे शब्द उच्चारला गेला, शब्द बोलला गेला की लगेच तो नाहीसा होतो. म्हणून तेथे शाश्वतता कोठी आहे आणि सर्वांच्या अनुभवाची गोष्टी असल्याने तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. शब्द प्रत्यक्ष नासिवंत, म्हणून घडे हा पक्षपात, समळ विमळ ऐसा होत अनुभव नाही. म्हणजे शब्द प्रत्यक्ष नाशिवंत आहे आणि तो असल्याने स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद मतभेद नष्ट होतात आणि तेथे सर्व ब्रह्म विमळ ब्रह्म असा कोणताही प्रश्न उरत नाही, कारण अनुभव नेहमी भावातीत असतो. एक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाण, ऐक्य अनन्याचे लक्षण ऐसे असे. म्हणजे आता अनुभवाचे लक्षण ऐक. अनुभव म्हणजे अनन्य, म्हणजे जेथे अन्य नाही, म्हणजे एकले एक स्वरूप, ते म्हणजे आपण आहे. अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मनिवेदन जैसे, संगभंगे असतची आसे. आत्मात्मपणे अनन्य म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आत्मनिवेदन आहे. आणि मीपणाच्या त्यागानंतर, मी पण त्यागल्यानंतर मी हा आत्मा अनुभवातील मीच जाणीव नष्ट झाल्यावर तरलतेने केवळ आत्ताच उरतो, आत्माच उरतो.
आत्म्यास नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण, हे वाच्यांस बोलिले जाण, कळावया कारणे. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा ही जाणीव नसते, मग निसंगाचे लक्षण आहे. वास्तविक हा अवस्थेचे वर्णन शब्दात होऊ शकत नाही, म्हणून कळाव्या यासाठी सांगणे भाग पडले. एरवी लक्षांचा तो वाच्यांस, सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे, कळू लागे. म्हणजे एरवी जो एवढे क्लास असतो तो वाच्यांचे नाही, म्हणजेच केवळ शब्दार्थाने सांगणे शक्य नाहीये. म्हणून लक्षांच्या सूक्ष्मबुद्धीने विचारणा केली की ते आपोआप कळून येते. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, वाक्य विवरणे अपैसे, कळू लागे. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पाहावे आपणासे आपण, म्हणजे कळे. समोर सांगतात तत्वाचे विवरण करून निर्गुणाचा ब्रह्माचा शोध घेण्याचा अभ्यास करावा. मग काय होतं, आपल्या अख्ख्या स्वरूपाचे ज्ञान होते आणि अनुसंधानाने स्वरूपाच्या लक्षात साक्षात अनुभव येतो. हे न बोलताच विवरिजे, विवरून विरून राहिजे, मग बोलण्याची साजे, महापुरुषी. म्हणजे न बोकायचं न सांगण्याचं मनन करावे, तेच तन्मय होऊन राहावे. आणि असं तन्मय झालेले महापुरुष नुसत्या कृपादृष्टीने साधकात स्वानुभव संचालित करू शकतात, आणि त्यांचे मौन हेच त्यांचं खरं प्रवचन असते. शब्दाची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, ते हे आले आत्मप्रचिती, प्रत्यक्ष आता. म्हणजे स्वरूपापर्यंत शब्द पोचू शकत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष आत्मप्रचिती आली की त्याचे नेती नेती म्हणून वर्ण करतात. प्रचित आलिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी मी आता अज्ञान, मज काहीच कळे. म्हणजे असा अनुभव आल्यावरही अनुमान करत राहणे हा प्रत्यक्ष दुराभिमान आहे. आणि अभिमान जेथे असतो तेथे नेहमी अज्ञान असतेच. त्यामुळे असं दुराभिमानी तो त्याला काहीच कळत नाही. मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघीचे लटिके, काल्पनिक. म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो तो खोडच आहे. त्यामुळे मी बोलणे चालणे माझे म्हणणे हे सर्व लटके आहेत, काल्पनिक आहेत, खोटे आहे. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास, तेथे मीपणे विशेष, हे केवी घडे. समोर सांगतात स्वरूपाचे ठिकाणी प्रकृती म्हणजे वायुरूप करून नसून पुरुष म्हणजे शुद्ध जाणीव, आणि या दोहींचा निराश होतो, आणि तेथे मी हा विशेष भावून राहीलच कशी. जेथे सर्व हे अशेष झाले, तेथे विशेष कैसे आले, मी मौनी म्हणता भंगळे, मौन जैसे. म्हणजे जेथे दृश्य सर्व दृश्य निश्चित झाले तेथे मी पण विशेष तरी राहील कसं. एखाद्या माणसाने म्हणावे की मी मौनी आहे, सांगावं त्यांनी मी मौनी आहे, पण त्याच्या ठिकाणी बोलण्यानेच लगेच मौन संपते, म्हणजे भंग पावते. तसेच ते जे निशेष आहे त्याला विशेष ठरवल्याने ते घडते. आता मौन न भंगावे, करून काहीच न करावे, आता निशोन नसावे, आसोन निशोन नसावे, विवेक बळे. म्हणजे समोर सांगतात म्हणून आता स्वरूपानुभव घ्यावा, पण मौन भंगू देऊ नये. आणि सर्व हे करत असताना काही करू नये, म्हणजे देहाने व्यापार करीत असूनही अंतर्यामी पूर्ण मीपणा विरहित विवेकाच्या बळावर असावे. आता मौन्य न भंगावे, करुणा काहीच न करावे, असोननेसे स नसावे, विवेक बळे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.